कलेक्टर पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता। पुणे जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाचे संकेत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची धास्ती वाढली आहे। आचारसंहिता संपताच पुणे जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। आर्थिक कलेक्टरची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा मुख्यालयात जमा करून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। दरवर्षी मे महिन्यात ज्या कर्मचारी व अधिकारी वर्गाचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाला त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या जातात, परंतु सध्या लोकसभा आचारसंहिता असल्याने 4 जून नंतर या बदल्या होणार आहेत। पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाची 4 महिन्यापूर्वीच सूत्रे हाती घेतलेल्या पंकज देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या कामाबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची माहिती गोपनीय पद्धतीने संकलित केल्याचे समजते। ज्या कर्मचाऱ्याबाबत सामान्य नागरिक वारंवार तक्रार करत आहेत, ज्या कर्मचाऱ्याचे अवैध व्यवसाय करणाऱ्याशी लागेबांधे आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आता पोलीस मुख्यालयात जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वादग्रस्त ठरणाऱ्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे कठोर निर्णय घेणार असून त्याचा फटका आता नेमका कोणाकोणाला बसणार याची चर्चा सध्या जिल्हा पोलीस दलात सुरू आहे। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याआधी ज्या ठिकाणीही काम केले त्या ठिकाणच्या अवैध धंदे करणारे व त्यांना मदत करणाऱ्या पोलीस यंत्रणेला चांगलेच वठणीवर आणले आहे। त्यातच पुढील 5-6 महिन्यात विधानसभा निवडणुकीचे संकेत असून अशा वादग्रस्त कर्मचाऱ्यांना त्याच पोलीस ठाण्यात ठेवल्यास राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ शकतात। त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहेत। कलेक्टर पोलिसांना लोकसभा निवडणूक काळात मुंबई शहरात बंदोबस्तासाठी पाठवून त्यांनी एक प्रकारचा इशाराच कर्मचारी वर्गाला दिला। बंदोबस्तासाठी बाहेर पाठवलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नसल्या तरीही काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांना कलेक्शन सोडून मुख्यालयात जावेच लागणार आहे।